लर्निंग टाइम ओव्हर झालेला आहे, पण कम्युनिकेशन सांगतो. मला तुमच्या ॲड्रेसवर तुमचं किट पाठवण्यासाठी किंवा तुम्हाला प्रत्येक वेळेस इकडे लक्ष द्या. माझ्याकडे पण खूप डाटा आहे. माझा मोबाईलमध्ये पण खूप अडचणी येतात, पण तरी चाललंय सर्व. तुम्ही 3 वर्षापूर्वी जरी मला मेसेज केला असेल, तरी तो मेसेज माझ्याकडे जसाचा तसा माझ्याकडे 100% अवेलेबल आहे. पण बाय फोर्स तर तुम्ही तुमच्या एंडने काहीतरी डिलीट केलं, डिलीट फॉर ऑल असं काहीतरी एक ऑप्शन असं तसं काय केलं असेल, कदाचित डिलीट होतं. पण ब्रेन ट्रेन एज्युकेशन कम्युनिकेशनमध्ये सर्व गोष्टी माझ्याकडे अवेलेबल असतात. सो प्लीज ते तसं तसं राहू देण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट अजून असं की तुम्हाला बऱ्याच वेळा शोधताना तुम्हाला आयडेंटिटी म्हणून तुम्हाला कोड दिलेला असतो मी. त्या कोडच्या माध्यमातून तुम्ही जे काही माझ्याशी तुम्ही 2022-21 ला कम्युनिकेशन झालं असेल, त्याचा पण कोड माझ्याकडे असतो तुमच्या नावासमोर. मग मला लक्षात येतं की तुम्ही मला कधी 2021 ला भेटले होते का 22 ला भेटले होते. असा एक माझा प्रयत्न असतो भेटण्याचा. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की म्हणून तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस, तुमचं क्लास आणि त्याच्या मागचा उद्देश असा आहे की तो तुम्ही मिसेस, मिस्टर काय जे काही तुम्हाला ते मिस अँड मिसेस जे काही टाकायचंय, कॅपिटल, स्मॉल, आधी आडनाव, आधी वडिलांकडचं नाव, माहेरकडचं नाव हे सर्व महिला मंडळींचं खूप अवघड काम आहे. म्हणून एकदा मी जेव्हा फायनल लिस्ट होईल, तेव्हा जर त्याच्यात काही चूक असली, तर मला तेव्हा फायनल करा. त्याप्रमाणे तुमचं सर्टिफिकेट तयार होईल, त्याप्रमाणे आय कार्ड तयार होईल, त्याप्रमाणे तुमचा बॅच तयार होईल. त्याच्यामुळे सर्व गोष्टी पहिलेच बघून घ्या. प्रत्येक मेसेज हा समजून-उमजून वाचला. कदाचित माझा मराठीतला मेसेज नाही समजला, तर भाऊ म्हणून मला माफ करा. 2दा-3दा वाचा, समजून घ्या आणि नाही समजलं तर पुन्हा परत एकदा वाचा. समजून घ्या. मला काय तुम्हाला काय सांगायचंय. कदाचित बऱ्याच ताईंना माझा मेसेजच समजत नाही. जे मेसेजमध्ये ऑलरेडी लिहिलेलं असतं ते पुन्हा परत ते विचारतात. पुन्हा परत तेच विचारतात. मी सांगितलं, "ताई मेसेज वाचला का?" ते म्हणा, "हो वाचला." मग परत मी त्यांना सांगतो, "अजून एकदा मेसेज वाचा." तरी म्हणतात, "नाही, नाही आत्ताच वाचला." मग त्यांना परत सांगतो मी, "अजून एकदा वाचा." मग कदाचित तेव्हा समजतं. म्हणून कुठलाही मेसेज समजून-उमजून वाचा. कदाचित त्याच्यातून बऱ्याच प्रश्नांचं उत्तरं क्लिअर होतात. प्रत्येक गोष्ट वेळेवर रिस्पॉन्स करा, म्हणजे आपल्याला पुढे लर्निंग थोडी सोपी होते. सो लर्निंग टाईम इज ओव्हर. जर तुम्हाला काही अडचणी असतील, काही बोलायचं असेल, कारण प्रत्येकाला वाटतं माझ्याशी प्रत्येकाला पर्सनली बोललं गेलं पाहिजे. प्रत्येकाची अपेक्षा असते. जरूर बोललं गेलं पाहिजे. बाकीच्या ताईंना जाऊ द्या ज्यांना घाई आहे. ज्या ताईंना बोलायचंय त्यांच्याशी बोलूया. सुप्रिया ताई बोला. काय बोलायचंय तुम्हाला? बोला. सर माझं रजिस्ट्रेशन आधी झालेलं आहे, तर मला परत ती माहिती पाठवावी लागेल का तुम्हाला? मी असा मेसेज टाकला कारण ग्रुपमध्ये. बाकीच्या ॲक्चुअली जुन्या ती ताईंनी तुम्ही नाही थांबा ना. बाकीच्या जुन्या ताईंनी माहिती पाठवा असा मेसेज केलाय मी ग्रुपमध्ये. नाही सर, पण मग माझं आय कार्ड आणि ते नाहीये ना, तर मला ते पण करायचं होतं ना, म्हणून विचारतेय. मी तुम्ही त्याच्यासाठी त्याच्यात मेसेज पुन्हा नवीन करेल. ऐका ना ताई, ऐका ना. आता आधी अच्छा. तुम्ही माहिती पाठवली नाही, ती माझी चूक नाहीये. पण मी जेव्हा माहिती पाठ पाठवेल, ऐका ना. सर्व माझ्या डोक्यात पण आहे आणि तुम्हाला सांगतो. फक्त शांतपणे प्रत्येक वेळोवेळी जो मेसेज येईल, तेव्हा प्रेझेन्स माइंड राहा. रोजच्या रोज मेसेज वाचा. मी जेव्हा जे सांगेल, तेव्हा त्याचं काम करा. ती पण एक वेळ येणार, की जेव्हा सांगेल मी, की ताईंनो, आता आयडेंटिटी कार्डसाठी मला ज्यांचे नंबर राहिले माहिती, त्यांची मला माहिती पाहिजे आणि तेव्हा जर ताई झोपलेल्या असल्या, तर पुन्हा परत ताई झोपेत राहतील तेव्हा. म्हणून ताई जागृत राहा. ओके? जेव्हा मी मेसेज करेल, तेव्हा तो मेसेज करायचा. चांगला प्रश्न आहे तुमचा, पण जागृत राहा. म्हणजे टचमध्ये राहा. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा. ओके? हं. अजून? ओके. हं. सर झिरो लेवल कुठल्या स्टँडर्ड पर्यंत शिकवता येईल? 83 वर्षाच्या म्हाताऱ्यांना पण शिकवता येतं. आणि 3 वर्षाच्या मुलाला शिकवता येतं. बरोबर? कारण आपल्याकडे 22 हा कसा करायचा हे 0 लेव्हलमध्येच शिकवलं जातं. बरोबर ना? आणि 29 कसा करायचा हा 0 लेव्हलमध्येच शिकवला जातो. म्हणून 0 लेव्हल हे प्रत्येकाला शिकवायचं. पण त्याच्यात 2 अप्रोच आहेत. एक अप्रोच आहे, एक अवेअरनेस अप्रोच आणि एक आहे प्रोफेशनल अप्रोच. अवेअरनेस अप्रोचमध्ये जर जायचं असेल, तुम्ही 1 वीक साधं नोटबुक बनवून पण त्यांना तुम्ही ब्लॅक बोर्डवर छानपैकी इंट्रोडक्टरी तुम्हाला त्यांना शिकवता येईल किंवा तुम्हाला वाटलं एखाद्या स्कूलमध्ये जाण्याला तुम्हाला संधी मिळाली, की मला एखाद्या स्कूलमध्ये
200 लेकरांना शिकवायचंय. मग इमिजिएटली तुम्हाला पहिला प्रश्न येईल त्या स्कूल मॅनेजमेंटचा, की मग यांना काही लागेल का? त्यांना म्हणायचं हीच खरी खासियत आहे ब्रेन ट्रेनची. एकही रुपया न खर्च करता पण 200 मुलांना अबॅकस शिकवता येतं आणि हे जगातल्या कुठल्याच अबॅकस क्लासवाले असं सांगत नाही. ते म्हणतात, जोपर्यंत 3,500 देत नाही, तोपर्यंत अबॅकस शिकताच येत नाही. तोपर्यंत अबॅकसचा क्लास जॉइनच करता येत नाही, ॲडमिशनच होत नाही. असंच बाकी क्लासेसवाले म्हणतात. पण आपण म्हणतो, एकही रुपया न घेता पण शिकता येतं. आणि हेच खरं आपलं टी-शर्ट आणि बॅगपेक्षा आपलं सामर्थ्य आहे, की आपण पहिले एकही रुपया न करता सुद्धा आपण सुजाण नागरिक बनवायला सुरुवात करतो. लक्षात आलं मला काय सांगायचंय? म्हणजे पहिले अवेअरनेस कॅम्पेनिंगमध्ये झिरो लेव्हल शिकवलंच पाहिजे. पण लहान पिल्लांना विदाऊट सिलेबस त्यांना पुढे कॅरी नाही करता कारण ते लहान लेकरं असतात ना. त्यांना थोडंसं कृतीयुक्त शिक्षण, थोडंसं व्हिज्युअलायझेशन पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी आपल्याकडे झिरो लेव्हलचं बुक पण आहे. पण जे मोठे मुलं आहेत, ते छानपैकी अंडरस्टँडिंग करतात. छानपैकी ज्यांना ब्लॅकबोर्डवर आपण समजून सांगतो, बीट ड्रॉ करणं, हे करणं, त्यांना करून घ्यायचं. पण तरी पण तुम्हाला असं वाटलं, काही पालक असे पण आहेत, काही पालक ठिकाणी असे मेसेज आले, की नाही झिरो लेव्हल पण नाही, आम्हाला सर्वच पहिल्यापासून शिकायचंय. असे पण पालक म्हणतात. जसं म्हणतात ना, की नाही आम्हाला टी-शर्ट आणि बॅग पण पाहिजे. असं जसं पालक म्हणतात ना, आपण काय म्हणतो 4थीचा मुलगा आला, की त्याला 5च लेव्हल आहे. 3ऱ्या लेव्हलपासून ॲडमिशन घ्यायचं. आपण असं प्रामाणिकपणे सांगतो. कारण जे खरं ते सांगितलं गेलं पाहिजे. पण काही पालक काय म्हणतात, "नाही, नाही, नाही, नाही. 0 पासून शिकायचं आमच्या पोराला." नो प्रॉब्लेम. स्टार्ट फ्रॉम 0. आपलं काम आहे बाबा तुमचे आम्ही ₹9,000 वाचवणार आहेत 3 लेव्हलचे. बाहेर गेले वाघगुरुजीमध्ये किंवा तुम्ही विस्डम हायमध्ये गेले, तर 0ला 3.5, लेव्हल 1ला 3, लेव्हल 2ला 3, पण आपण डायरेक्ट 4थीच्या मुलाला लेव्हल 3ला ॲडमिशन देतो. कारण M1ला देतो. ते तुम्हाला सिलेबस जसं येईल ना, मी सांगेल तुम्हाला 1-2 अजून एक या वीकच्या एंडला सांगेल ते सर्व. बुक्स दाखवून तुमच्यापर्यंत पण बुक राहतील म्हणजे मला ते बोलता येईल. ओके ना? एकदा तुमच्यापर्यंत येऊ द्या बुक म्हणजे तुम्हाला बोलता येईल मला. कुठल्या मुलाला कुठलं बुक द्यायचं, कसं स्टार्ट करायचं ते सांगेल. ओके? ओके. पण 0 लेव्हल 3 वर्षाच्या मुलाला पण आणि 83 वर्षाच्या म्हाताऱ्याला पण. कोणालाही शिकवता येतं. प्रत्येकाला शिकवलं पाहिजे. ओके. बरोबर ना ते? हां. अजून? तर प्रेझेंटेशन हवं होतं काउन्सिलिंगसाठी समजा वेळ आली तर. ओके. वंडरफुल. जे ब्रेन ड्रेनची प्रेझेंटेशन आहे ती सर्वांची मालमत्ता आहे. त्याच्यातला काही अनवॉन्टेड पार्ट जर असेल, म्हणजे अनवॉन्टेड म्हणजे काय, की ब्रेन ड्रेनचे काही नंबर असतील, तर त्याच्यात काय होतं, एक अजून असा पार्ट आहे, की जर तुम्ही प्रेझेंटेशन करताय, तर तिथं पण कुठेतरी तुमचा फोटो आला पाहिजे ॲज अ इन्स्ट्रक्टर म्हणून. ते पण तुमच्या एंडला जर मी तुम्हाला दिलं, तर ते तुम्हाला पण ते तुमचं स्किल पाहिजे, की तुम्हाला तिथं ॲड करणं. माझ्या परीने मी जे स्टँडर्ड तुमची ही डिमांड आहे, मला पण 2-4 दिवस वेळ द्या. शनिवारपर्यंत मी कॉमन कॉमन प्रेझेंटेशन, की ते प्रत्येक ताईला देता येईल. पण त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी पहिलं, दुसरं पहिलं नाही, पण पहिलं ब्रेन ट्रेनचं जे काय स्लाईड असेल, त्याच्यानंतर पहिलं, दुसरं जे काही पेज आहे, ते तुम्हाला तुमचा फोटो, तुमचं काय जर मला वेळ भेटला, तर जरूर मी बनवून देईल. ते पण मी मदत करेल लागल्यास, ज्या ताईंना हवं असेल. पण पुन्हा परत काय होतं, सर्वच ताई मागायला लागतात आणि वापरत कोणीच नाही. असं पण होतं. मग ज्यांना गरज आहे, त्यांनीच ते मागावं. ज्यांना खरोखर ते गरजेचं आहे किंवा दाखवायचं. पहिला मुद्दा, गरज पडत नाही. सर्व सॉफ्टवेअर आणि प्रेझेंटेशन कुठे आहे? इथं आहे. सर्वात महत्त्वाचं मी उभा राहिलो, मीच सॉफ्टवेअर आहे आणि मीच प्रेझेंटेशन आहे. पण आता इथं कसं आहे ऑनलाईनचा जमाना आहे ना, इथं मला काहीतरी तुम्हाला दाखवायचं असतं म्हणून. कारण तुम्ही छानपैकी कलात्मक कशा मुलांना पटवून देतात. पण काय असतं, की हा मार्केटिंगचा जमाना आहे. कधी-कधी जर गरज असते खरोखर एखाद्या ठिकाणी आजकाल प्रोजेक्टर वगैरे असतात. छानपैकी तुम्हाला आपण ते सर्व प्रेझेंटर स्किल कारण मी जेवढ्या मोठ्या-मोठ्या सेमिनारमध्ये पण गेलोय. मला काही कुठं मी ऑनलाईन सर्व हां, ते तुम्हाला अबॅकस टीचर टूल असतं ना, ते जरी समोर ठेवले ना आणि त्याच्याबरोबर तुमचे 2-3 फोटो व्हिडिओ आले ना, तरी ते प्रेझेंटेशन होऊन जातं सर्व. पण मला वाटतं गरज पडत नाही. जर गरज असेल तर खरोखर मी देऊन टाकेन. हां, पण मी खरं जे सांगतोय, मला तर काही कुठं गरज पडली नाही. मी कधी दिलं पण नाही कोणाला प्रेझेंटेशन स्वरूपात. हां, पण टीचर ट्रेनिंग आहे म्हणून इथं देतो मी. काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला वाटलं तर मला जरूर हॉनेस्टली मेसेज करा. मी तुमचं बनवून देईन. जसं आत्ता एका ताईला मी प्रपोजलबद्दल बोलत होतो. आत्ता मोनिका ताई आल्या होत्या. त्यांना एका स्कूलला काहीतरी 100-150 लेकरं असतील. त्यांना त्यांना हे द्यायचं कोटेशन. तर कोटेशनबद्दल कसं बनवायचं त्याच्याबद्दल आम्ही बोलत होतो. ते
एक ऑलरेडी आधी सिद्धी मोरे ताईंना दिलं होतं, त्रिष्णा ताईंना दिलं होतं. मग त्याच्यात काहीतरी थोडे चेंजेस करून त्यांना सांगितलं तुम्हाला मी बनवून देतो, की स्कूलला प्रपोजल द्यायचंय, की पर मुलं किती फीस घ्यायची काय. तर ते पण मी तुम्हाला एखाद्या क्लासमध्ये शनिवार रविवार दाखवेल. ते पण मी तुम्हाला बनवून देईल. काही प्रॉब्लेम नाही. हां, पण परत सांगतो, मला जसा वेळ असेल तुम्हाला गरज वाटली तर जरूर बनवून देईल. पण कारण त्याच्यात काय 90% डाटा माझा आहे. म्हणजे मीच दिसेल, माझेच फोटो दिसतील. तर ते तुम्हाला नेमकं ब्रेन ट्रेन एज्युकेशन काय आहे, एक कॉमन काय गरजेचं आहे, मी जे गरजेचं असेल ते तुम्हाला बनवून देईल. ओके? बरोबर ना? कारण मी ब्रेन ट्रेनचं माझं जे काम 17 वर्ष ते त्याच्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो ना. तर ते काही ठिकाणी तुम्हाला ते नॉन व्हॅलिड होईल. ते म्हणतात तुम्ही इथं कुठं दिसतायत? समजा मी ते तुम्हाला जसं प्रेझेंटेशन दिलं आणि ते तुम्ही तिथं दाखवायला गेल्यात, तर तुम्हाला लोकं काय म्हणतील, "ताई तुम्ही इथं कुठं दिसतायत? तुम्ही तिथं कुठंच दिसत नाहीये." म्हणून प्रेझेंटेशन कसं असतं, की तुमची पण तपश्चर्या असते ना, तुमचे पण फोटो बनले पाहिजे, तुमचे पण व्हिडिओज बनले पाहिजे, तुमचे पण म्हणून कुठेही उभे राहिला तुम्ही शिकवायला, तर 2-4 फोटो काढूनच घ्यायचे. हां, या अँगलने, त्या अँगलने, पुढून, मागून सर्व गुड प्रेझेंटर आपण बनलं पाहिजे. उलट मी स्वतः असलो की मी स्वतः म्हणतो, "ए बाबा इकडे रे, इथून काढ फोटो, इथून चांगला दिसतो." मी स्वतः हक्काने सांगतो. नाहीतर फोटो काढणारे इतके डेंजर आहेत ना, कुठेतरी कोपऱ्या-कापऱ्यात राहतात आणि आपण छोटे आणि ब्लॅकबोर्ड मोठा. आपण तिथं गायब होऊन जातो. मग मला दिसतोय अरे आपण शिकवायला आपण गेलो आणि आपण का दिसत नाही तिथं प्रेझेंटेशनमध्ये. म्हणून फोटो काढणं पण एक स्किल असतं. म्हणून जिथं-जिथं तुम्ही उभे राहतात, साधं तुम्ही अर्ध्या तासाच्या लेक्चरला गेले तरी 10 फोटो काढून घ्यायचे. आणि ते 10 फोटो तुम्हाला प्रेझेंटेशनमध्ये अपडेट करायला कामाला येतात. बरोबर ना ताई? वाघमोडे ताई विचारलं ना? वाघमोडे ताईंनी विचारलं ना? कोणी विचारला मला आता हा प्रश्न? नो कोणी सर. हां? तर प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही पण दिसल्या पाहिजे. म्हणून तुम्हाला स्टार्ट करावं लागेल थोडंसं. ओके. शुभांगी ताई बोला. बोला, बोला. ओके. अजून? हां. जयश्री ताई तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं. हं. नाही माईक ऑन करा ना. ऍक्च्युली सर आमच्या स्कूलला अशी सिस्टीम आहे, जे पण टीचरला येतं अबेकस, तर त्यांना म्हणजे मुलं भरपूर असतात. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये अबेकस ठेवण्यात येतं. हं. तर ते ऑप्शन देतात सिलेक्ट करायला. अबेकस भरपूर असतात इनडोअर अँड आउटडोअर ॲक्टिव्हिटीज. हं, हं. तुम्ही बोलल्यात ते ना मागच्या सिलेक्ट वेळेस. केल्यानंतर मग टीचरांना काही त्याचे बेनिफिट नसतं. हं. ॲज अ टीचर आम्ही तिथे अपॉइंट आहे. जर मी जरी सांगितलं, की मी अबेकस टीचर आहे, तर त्याच्या मला म्हणजे फायनान्शियल काहीच बेनिफिट नाही. ॲज अ टीचर माझं वर्क आहे तिथे हं, 2 पर्यंत, तर मला ते कंपल्सरी असतं शिकवायचं. हं. जर मी सांगितलं, की मी टीचर आहे. हं. मग तुम्हाला सांगायला काय प्रॉब्लेम आहे? नाही, नाही, मी विचारते तुम्हाला. मग तुम्हाला सांगायला काय प्रॉब्लेम आहे? सांगतो ना मी तुम्हाला. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काहीच हां. फायदा नाही का? असं वाटतं तुम्हाला? नाही, नाही, नाही. म्हणजे मी तुम्हाला विचारते तुम्हाला, नाही, की नाही मी असं कसं नाही. करायचं? पहिले मला जयश्री ताई नाही, काय एक विचार टीचर करतायत मला आहेत. ते पहिले बघायचंय. सांगतो ना मी बघा तुम्हाला. नाही, नाही. एक टीचर आहेत. हं. मग ते सांगतात ॲट अ टाईम 200 मुलांना शिकवायचं खूपच हेडेक होतो. तुम्हाला काय वाटतं हेडेकने तुमचं ब्रेन कमी होणार आहे की विकसित नाही, होणार नाही, आहे? नाही. ते पण नाही. मला मग मला सांगा तुमच्याकडनं ना. उत्तर पाहिजे सर. मी म्हणतो हेडॅक पाहिजेच डोक्याला. नाहीतर डोकं हे कधी कळणार आपल्याला? हां, हां, हां. हां, हेडॅक असलाच पाहिजे. ताण असलाच पाहिजे. ताण असल्याशिवाय डोकं विकसितच होणार नाही. ताण दिलाच नाही पेशांना. न्यूरॉनला जर हं. ताणच दिला नाही, तर न्यूरॉन म्हातारपणी तुम्ही आळशी होऊन जाल. सूनबाई म्हणेल, "सासूबाई एकदम आळशी माझी. काही कामाची नाहीये." परत सांगतो. पण म्हातारपणी जर आत्ता ताण द्यायला सुरुवात केली, तर म्हातारपणी पण सूनबाई म्हणेल, "खूप चाणाक्ष आहे आमची म्हातारी. अजून पण आहे ना एकदम तल्लख बुद्धीची आहे." असं म्हणेल ती बिचारी. आणि त्याच्यासाठी आत्ता ताण दिला पाहिजे. शिक्षक हा ताण घेण्यासाठी जे त्याला निर्मितीसाठीचे आणि जर तुमच्या जबाबदारीपासून तुम्ही जर लपतायत, तर म्हणजे तुम्ही काहीतरी पळवाट शोधतायत. पहिला मार्ग मी प्रामाणिकपणे भाऊ म्हणून सांगतोय बरं का. सल्ला नाही देत, फालतू उपदेश नाही देत. पॅशनेटली केलं पाहिजे, की जयश्री बारीताई सारख्या तुमच्या स्कूलचं नाव काय? मी येऊन गेलोय तुमच्या शाळेत. तुम्ही नसताना पण चावरा मी इंग्लिश मीडियम. चावरा चावरामध्ये इंग्लिश येऊन गेलोय. चावरामध्ये येऊन गेलोय. चावरामध्ये आलो पण ते तुमचे काय ते सर्व हाय-फाय ते मॅनेजमेंट
ते याला भेटा त्याला भेटा त्याच्यात ते सर्व ते तुमची हो 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 कम्युनिटी सिस्टम. तर मी येऊन गेलोय तिथं मध्ये. मी लग्नाला आलेलो होतो. मला 2 तास वेळ भेटला. इकडे नवरदेव वरातीला गेला. म्हटलं चला तोपर्यंत चावरामध्ये जाऊन येऊ. शाद्याला लग्नाला आलो होतो म्हणून येऊन गेलो होतो मी. माझं ते असं काम आहे. नवरदेव लग्नाच्या मंडपात पोहोचतो तोपर्यंत एखाद्या शाळेत जाऊन यायचं. मग तुमच्या शाळेत आलो होतो. तर त्याच्यानंतर त्या रूटला अजून एक कुठलीतरी इंटरनॅशनल स्कूल आहे तुमच्या हायवेला त्या अण्णासाहेब पुढे अजून डोंगरगाव रस्त्याला कुठलं. बचपन आहे. हा हो हो बचपन कुठेतरी आहे तिथं पाटील सर म्हणून आहेत प्रिन्सिपल. त्यांच्या स्कूलला पण गेलो. सो सांगण्याचा उद्देश काय प्लीज कोणातरी माईक ऑन आहे थांबवा. इकडे लक्ष द्या जयश्री ताई. हा प्लीज इकडे लक्ष द्या. आता सॉरी जयश्री ताईंच्या निमित्ताने सरांना सांगतो मी. जयश्री ताई जेवढी जास्तीत जास्त जबाबदारी घेता येईल ऍज अ टीचर म्हणून, तुम्ही जर तिथं फायदा तोट्याचं गणित बघितलं तर तुम्ही आयुष्यात नवीन काहीतरी नवनिर्मिती किंवा समाज निर्मिती किंवा समाजासाठी तुम्ही काहीच करणार नाही. तुम्ही फक्त ड्युटी म्हणूनच करणार पगारासाठी. पण जर तुम्हाला संधी मिळते, स्कूल मॅनेजमेंटचे डिसिजन असतील, पण तुमचं काम आहे तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते 10 पटीने ऍप्लिकेशन करून मुलांना देणं. हे झालं स्कूलचं काम. आता स्वार्थ सांगतो. हे काम काय झालं? कर्मनिष्ठ राहणं पहिलं, भाऊ म्हणून सांगतोय. आता मी स्वार्थाचं काम बोलतो तुम्हाला. जेव्हा तुम्ही स्कूलमध्ये सर्वात बेस्ट टीचर म्हणून शिकवाल आणि घरी जाऊन एक बोर्ड लावाल ना की संध्याकाळी 5 ते 7 जयश्री बारीताई सर्टिफाईड अबॅकस टीचर आहेत आणि या संध्याकाळी अबॅकस पण शिकवतात, तेव्हा त्या शहाद्यामध्ये तुमच्याकडे 200 ते 300 ऍडमिशन होतील एकाच महिन्यामध्ये. पहिले लक्ष द्या मी काय सांगतोय. पहिले तुम्हाला काय करावं लागेल? पहिले तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल की तुम्ही इतर टीचरांपेक्षा सर्वात बेस्ट टीचर आहेत. आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही बोर्ड लावला ना घरी की संध्याकाळी क्लास सुटल्यानंतर स्कूल सुटल्यानंतर 5 ते 7 जयश्री बारीताई अबॅकसचा क्लास पण घेतात, असा जर मेसेज शादामध्ये गेला ना तर ते शादातले लोक, मी सांगितलं ना दुबई आहे, सोन्याचं बिस्किट पण आणून म्हणतील एक बिस्किट घ्या 1 ग्रॅमचं आणि आमच्या मुलांचं ऍडमिशन करा. पण याच्यासाठी तुम्हाला जबाबदारीतून बाहेर जर गेल्यात तर तुम्ही क्लास कधीच चालू करू शकत नाही. कारण तुम्ही या भीतीत आहेत, जर मी बाहेर क्लासचा बोर्ड लावला तर मला स्कूलवाले एक्स्ट्रा जबाबदारी देतील आणि त्याच्यामुळे तुम्ही बोर्ड लावत नाहीयेत. आणि जर तुम्ही बोर्ड लावला तर तुम्हाला ती जबाबदारी घ्यावीच लागेल. आणि जबाबदारीमधून लपणं, मी सांगतो प्रामाणिकपणे, आपल्या शिक्षकी पेशाला अजिबात मान्य नाही. कारण मी अशा शाळेत शिकलोय, मी हे पण सांगितलं आपल्या क्लासमध्ये, सकाळी 8 ते रात्री 10 आणि असा शिक्षक कधी आयुष्यात होणे नाही. अशा शिक्षक मुख्याध्यापकाच्या तावडीत मी शिकलेला विद्यार्थी, पण तरी पण नापास झालो. कारण का? आमच्या परीक्षेचा चीफ कंडक्टर आमचाच मुख्याध्यापक होता. तरी पण नापास, तुला येत नाही ना इंग्लिश, नापास झाला तरी चालेल पण चालणार नाही चिटिंग. असा प्रामाणिकपणे आत्ताचे मास्तर लोक काय करतात, माझ्या शाळेचे सर्व पास झाले पाहिजे, पण तो मुख्याध्यापक होता, नापास झाले तरी चालेल पण देशात फालतू कचरा जवळ जमा झालाच नाही पाहिजे. असे पण शिक्षक होते. म्हणजे असा शिक्षक होणे नाही. जरी मी नापास झालोय ते चीफ कंडक्टर असताना त्या केंद्रावर, पण तरी मी त्यांचं करतो, कारण ते गुणवंत राज्य सरकार. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार का नाही मिळो शिक्षक त्या स्कूलमध्ये असताना? त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल याचा विचार करा. तुम्ही नुसतं महाराष्ट्र शासनाचा गुणवंत शिक्षकचा नका विचार करू. जयश्री ताईंना राष्ट्रपतींची दखल घेतली जाईल असं काहीतरी काम निर्माण करू शकतात. असे मोठे ध्येय देऊन काम करा. स्कूलवाले हेडॅक देतील म्हणून तुम्ही जर क्लास चालू करत नसाल तर सॉरी, हे बिलकुल आपल्याला आपल्या परिवाराच्या मेंबरला अजिबात नाही मान्य. भाऊ म्हणून सांगतोय बरं का बाबा, काही उपदेश म्हणून नाही देते. कधी म्हणाल बापरा डोकं कुठं डोक्याला ताण झालाय कार्टूनचा. आपण स्पष्ट सांगतो, तुम्हाला एक्स्ट्रा जगास समोर गुड प्रेझेंटेशन करण्यासाठी आणि तुमच्या क्वालिटी दाखवण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा जबाबदारी घ्यावीच लागेल. मला माझी ड्युटी करून मला पण 1 लाख रुपये पगार आहे. मला कुठल्या नाऱ्याने शिकवलं की ड्युटी झाल्यावर काहीतरी मला उद्योग करायचे असं? तुमचा भाऊ जर काहीतरी करतोय तर तुम्ही बहीण म्हणून काहीतरी केलंच पाहिजे, एक्स्ट्रा केलं पाहिजे की नाही? केलंच पाहिजे ना. मी तर माझी ड्युटी करून 15,000 16,000 लेकरांना फोकट शिकवलं. मग मला कसं काय हौस आली ती? काहीतरी हौस असलीच पाहिजे आयुष्यात.
तरच आपण काहीतरी, नाही तर मग आपण टी शर्ट आणि बॅग मध्ये अडकून जाऊ पुन्हा परत. प्लीज त्याच्यातून बाहेर आला पाहिजे. त्याच्यातून बाहेर आला पाहिजे. ओके, हा राजश्रीताई बोला. सॉरी बरं का, मी कदाचित जास्त बोललो असेल तर. पण एक नाही सर, हा. जर समजा त्यांनी ऑफर दिली तर मग त्यांना नोटबुक बेसवरच शिकवायचं असतं का पूर्ण 0 लेवल? नाही, मी नाही याच्याबद्दल मार्गदर्शन करत. मग नाही तुमच्या का? स्कूलमध्ये जर तुम्ही असं म्हणतात की आमचे स्कूलवाले असं करतात, मग त्यावेळेस तुम्ही सांगा ना. थांबा ना, थांबा ना. आता तुम्ही सांगा ना की मी लीड करते सर्व स्कूलला, आमच्याकडे आमचा सिलेबस आहे. तेव्हा तुम्ही घ्या ना मग तुम्हाला काय करायचा निर्णय. तुम्ही म्हणणार आता, मग परत म्हणते स्कूल मॅनेजमेंट म्हणते फुकट शिकवायला लावते. मग सिलेबस कुठून हो, आला हो. तुमच्याकडे? त्यांची पण मला माहिती, तिथं मी त्या सरांना भेटलो तुमच्या व्हाईस प्रिन्सिपलला. त्यांनी फ्रँचायसीज घेतलेली आहे का याची, आणि ते ना तुम्ही म्हणतात ते एक्स्ट्रा नाही करायला लावत. ते स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज, त्याच्यानंतर तुमच्या ऍक्टिव्हिटीज डिसाईड करतात आणि त्या मुलांना त्या आयसीमाची त्यांच्याकडे हे फ्रँचायसीज आयसीमाचा सिलेबस घेऊन त्यांना हे करायला लावतात. तर तुम्ही सांगा ना की मी त्यांच्यापेक्षा तुम्हाला निम्मे कॉस्ट मध्ये मी शिकवते म्हणून ब्रेन ट्रेनचं. पण तुम्ही ते प्रोफेशनल अप्रोच तुम्ही दाखवला पाहिजे. मी येतो लागल्यास, मी चावरा सरांना, मी चावरा मॅनेजमेंटला भेटायला. पण तुम्ही जर लीड करत असाल तर तिथलं जे त्यांचं हम्म. पण फुकट जगामध्ये परत सांगतो, ब्रेन ट्रेन इतकं फ्रीडम कोणीच देत नाही. 100% आयसी मासवाले तुम्हाला आपल्यापेक्षा कमी कॉस्ट मध्ये शिकूच शकत नाही. भेटलो मी तुमच्या व्हाईस प्रिन्सिपलला. आता तुम्हाला तुमच्या स्कूलमध्ये कसं चालतं, तुम्ही म्हणता आता मग सिलेबस कसं नोटबुकवर शिकवायचं का? नाही, ते सिलेबस आहे तुमच्याकडे आयसी मासचा. असं नाही पाहिजे. पण ठीक आहे, तुम्ही दाखवलं नाही त्यांना, पण तुम्ही सर्वात बेस्ट असणार आहेत. आणि त्या बाहेरच्या टीचर येतात तुमच्याकडे शिकवायला. तुमच्या स्कूलच्या पण टीचर नाही आहेत त्या. बाहेरून टीचर येतात हम्म. शिकवायला. माहिती आहे तुम्हाला हे? नाही, आहे बाहेरून येतात. स्कूलच्याच टीचर्स आहे. बाकी बाहेरून ज्या येतात. एक्स्ट्रा हा. करिक्युलर ऍक्टिव्हिटीज हा. असतात ना, त्याला दुसरे येतात. बाहेरचे येतात. मला बोलले होते सर, आमच्या बाहेरून टीचर येतात असं. ते असे जाडशे सर होते. जाड होते एकदम, थोडस हेवी. चेंज होतात, हा. दरवर्षी चेंज होतात ते. हा. म्हणजे ट्रान्सफर झालं, हम्म, हम्म, हम्म. आधी यायचे. ठीक आहे ना, बोलूयात ताई. पण मला आता तुम्ही त्यांना जर बाकीच्या स्कूलमध्ये ताईंचा विषय वेळ वाई जाईल, पण नो प्रॉब्लेम. हे बघा, मी एवढंच सांगेल तुम्हाला जयश्री ताई, तुम्ही ओपन माइंड बिनधास्तपणे, स्कूल मॅनेजमेंट तुम्हाला एक्स्ट्रा जबाबदारी देईल नाही देईल तो नंतरचा पार्ट आहे. पण मी असं म्हणेल, तुमच्या समोर रोज लेकर आहेत. तुम्ही नका जगाला शिकू, पण तुमच्या वर्गाला जरी शिकवलं, तुम्ही जिथं क्लास टीचर असाल ना, त्या वर्गाला जरी शिकवलं, आणि त्या वर्गातल्या मुलांनी बाहेर 60 मुलांमधून 20 ऍडमिशन तरी तुमच्या घरी संध्याकाळी होतील. पण हे पहिले तुम्हाला ठरवायचं, मला कसं माझा क्लास चालू करायचा ते. आणि बाहेर बोर्ड लावला तर तुम्हाला ते 20 मुलं अजून 40 मुलं आणून देतील. पण त्याच्यासाठी हा स्टार्ट तुम्ही केला पाहिजे. हा प्लीज, यालाच सुपर मार्केटिंग म्हणतात. जयश्री ताई बोला ना. हा, बोला ना. हा. हम्म, 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 हम्म. हम्म. मग त्यांना 0 लेवलची करून घेऊ ना ताई आपण. हा, काही प्रॉब्लेम नाही ना, त्यांना 0 लेवलची करून घेऊ ना आपण. चालेल, 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 चालेल. नाही, काही नाही प्रॉब्लेम. मी तुम्हाला उद्या परत आपण बोलू. अजून वेळ आहे ना? वेळ आहे ना? हं? बरोबर. नाही, चालेल. नाही, काही हरकत नाही. तुम्ही निवांत उद्या जेव्हा असाल ना, तेव्हा एक कॉल करा मला, मग आपण बोलून घेऊ. आणि मला माझी पण काही मदत लागली तर मला सांगा. मी रविवारी किंवा शनिवारी पुढच्या वीकमध्ये येऊन जाईल लागल्यास अजून एखाद्या क्लासला भेटायला. ठीक आहे? मला पुढच्या वीकमध्ये, आता फर्स्ट शिफ्टला नाही जमणार, पण सेकंडला मी येऊ शकतो. ठीक आहे? हा, चालेल, चालेल. पण आपल्याला प्लॅनिंग करून करायचं ताई. क्लोजिंग व्यवस्थित करायचं. क्लोजिंगला प्लॅनिंग करू आपण व्यवस्थित. हा, हा. हो, पण तरी पण प्लॅनिंग करून घेऊ ना आपण. उद्या तर बोला माझ्याशी व्यवस्थित. मग काय कसं क्लोजिंग करायचं त्याचं प्लॅनिंग करू आपण. हा, ठीक आहे. ओके, ओके. प्लॅनिंग करूया आपण. ओके. कोणाला बोलायचंय का? कोणाला? हा, बोला ताई. वाघमोडे ताई. सर या वर्षीपासून आपण स्कूलला जाऊ शकतो का शिकवायला? मग का नाही जाऊ शकत?
पण त्याच्या शांततेत फीजचं वगैरे आता डिसाईड करावं लागेल, कारण की त्यांची फीज आता ठरवतात ना, फीज मध्ये ते ऍडिशन घेतात त्यांचे अबॅकसचं. ताई सरळ आहे ना, सरळ डायरेक्ट जायचं. तुमच्या जर ओळखीचे कोणी ट्रस्टी असतील, प्रिन्सिपल असतील, ऍडमिनिस्ट्रेटर कोणी असेल, तर मी सर्टिफाईड टीचर, मी काही कोणी विचारत नाही. मी अबॅकसचे क्लास घेते, एवढं सांगायचं. तर त्यात कुठले घेतात? तर ब्रेन ट्रेन एज्युकेशन आमचा ब्रँड आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला उद्या व परवा वाटलं तर मी कुठल्या मुलांना काय तुमचा किट अप्रोच आणि मग नंतर तुमचा फी अप्रोच त्याच्याबद्दल बोलू आपण वाटलं तर. ठीक आहे, उद्याच बोलून देतो तुम्हाला. हा. म्हणजे आपलं आपलं लेवल 1चं प्रिपरेशन चालू आहे ना, तर लेवल 1 आणि लेवल 3चं. तर याच्यामध्ये 15-20 मिनिटं आपण हो. तुम्ही फीज बद्दल कसं बोललं पाहिजे त्याच्याबद्दल पण बोलतो मी. आता पण आहे टाकलेलं मी प्रेझेंटेशन, हा. पण मी बोललो नाही ते आज. मी म्हटलं काही गरज नाही, पण ते चांगला विषय तो मी उद्या सांगतो तुम्हाला. म्हणजे तुम्ही बघा, मी काय बोललो तुम्हाला, प्रत्येकाला हेच विचार करतो मी कसं बोलू. सिम्पल आहे. मला 10 मुलांना शिकवायचंय, 4 महिने शिकवायचंय. एका सेमिस्टरला स्कूलला मला एकच लेवल शिकवायची, 2 सेमिस्टरला 2च लेवल शिकवायचे. एका सेमिस्टरला 4 महिने असते स्कूल, दुसऱ्या सेमिस्टरला 4 महिने असते. 2 लेवल शिकवायच्या, 2 लेवल किती मुलं आहेत त्याच्याप्रमाणे मला किती फी घ्यायची. हे शांततेत स्टॅटिस्टिक तयार करायचं. ते मी उद्या तुम्हाला तो अप्रोच शिकवेल. हे बघा, 100 मुलं असतील, 100 मुलांचे मी जर ₹1000 घेतले, ₹1000 वर्षभराचे सांगतो मी तुम्हाला, वर्षभराचे ₹1000 घेतले, म्हणजे ₹100 महिन्याला घेतले तरी मला किती लाख रुपये, ₹1,00,000 भेटणार आहे. एकदम सिंपल गणित सांगतो. 100 मुलांना शिकवायचं, ₹1000च घ्यायचे. ₹1000 2 लेवल शिकवतोय आपण. लक्ष द्या मी काय सांगतोय. पहिल्या 6 महिन्याला 1 लेवल, 4 महिन्याला, दुसऱ्या 4 महिन्याला 1 लेवल. ₹1000 2 लेवल शिकवणार आहे. तरी आपल्याला ₹10,000 पर मंथ मिळणार आहे. मिनिमम सांगतोय. म्हणजे कसा विचार करायचा असतो. कसा विचार, कारण याच्यात ना तुम्हाला कोणाला द्यायचे आहेत, ना ब्रेन ट्रेन मागतंय, ना कोणाला द्यायचे आहेत. पण जर आता स्कूल मॅनेजमेंट म्हटली, नाही आम्हाला आहे ना, हा. याच्या ऐका ना, आम्हाला याच्यात आहे ना 40% पाहिजे. मग त्यांना काय सांगायचं, मला आहे ना मिनिमम मी ₹1200 घेणार. याच्यावर तुम्हाला काय घ्यायचे ते तुम्ही ठरवा. मला मिनिमम आहे ना, सर आवाज ब्रेक होतोय. मला मिनिमम आहे ना ₹1500 पाहिजे. याच्यावरती तुम्हाला काय ठेवायचं ती फी ठेवा. आपला आकडा आपण फायनल ठेवायचा आणि त्यांना आजादी देऊन टाकायची. त्यांना सांगायचं तुम्ही ठरवा. तुम्हाला 3000 जरी घ्यायचे असतील ना, तरी मला काही घेणं देणं नाहीये. पण मला 2000 पाहिजे. आपला आकडा आपण फायनल ठेवायचा. म्हणजे तुम्हाला स्कूलबद्दल जर स्कूलला जर वाटलंच ना 40, आम्हाला 40 पाहिजे आणि 50 पाहिजे, त्यांना म्हणायचं मला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. मला मला म्हणजे दर वर्षाला, म्हणजे तुम्ही ऍडमिशन घेताना मला पर स्टुडंट मला ₹1200 पाहिजे. हा आकडा आपण फायनल ठेवायचा. मग तुम्ही 2400 घ्या, मला काय घेणं देणं नाही. तुमच्या मुलांकडे तुम्हाला घ्यायचं, पण आपलं किती घ्यायचं आपण पक्का पक्का आकडा बनवायचा. आणि तो पक्का आकडा बनण्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन पाहिजे. काय तुम्हाला दर महिन्याला 20,000 पाहिजे, का दर महिन्याला तुम्हाला 30,000 पाहिजे, का दर महिन्याला 10,000 पाहिजे, याच्यावर तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. लक्षात आलं? तुम्हाला किती मुलं आहेत त्याप्रमाणे तुम्हाला किती पैसे पाहिजे, असा एक अप्रोच असतो तो. आणि तो जर अप्रोच आपल्याला शांततेत झाला, कारण 100 मुलांना जर मला अबॅकस शिकवायचंय, तर तुम्हाला आठवड्यातून 2 दिवस शिकवायला जावं. 50-50 मुलांची बॅच, आठवड्याला 2 दिवस. आठवड्याला 2 दिवस गेले, जरी तुम्ही 100 मुलांचे ₹1000, 1000 पण कमी होतात, ₹1200 तरी घेतले पाहिजे. मिनिमम बोलतो, मिनिमम. मिनिमम एकदम छोटं गाव असेल तरी पण ₹1200 घेतायत, म्हणजे एका लेवलचे तुम्ही ₹600 घेतायत फक्त. ₹600, ₹1200 झाले. 1200 आणि इंटू 100 म्हणजे ₹1,20,000 होतात तुमचे. म्हणजे दर महिन्याला तुम्हाला ₹10,000 पेमेंट येतोय, असं समजायचं. मिनिमम वर बोलतोय मी. मॅक्झिममला लिमिट नाही. मॅक्झिमम दी देण्याची कॅपॅसिटी ती तुम्ही ठरवू शकता. मिनिमम बोलतोय मी, मिनिमम बोलतोय. म्हणजे एकदमच बाबा व्हिलेज प्लेस आहे, तालुका प्लेस आहे, एकदमच गरीब विद्यार्थ्यांची शाळा आहे, पालकांची देण्याची कॅपॅसिटीज नाहीये, असं स्कूलवाले म्हणतात, की अहो आमचे स्कूलवाले ना देतच नाही. मग त्यांना म्हणायचं बाकी ठिकाणी किती घेतात, बाकीचे ब्रँडवाले बघू द्या त्यांना. 3,500चं कोटेशन देतात, 4,000चं कोटेशन देतात, 6,000चं कोटेशन देतात. आणि तुम्ही कोटेशन काय देतायत? कोणाचा आवाज येतोय? खूप सारा आवाज येतोय. बाकीच्या ब्रँडवाले त्यांना देतात
2, 2.5, 3,000चं कोटेशन देतात. तुम्ही कितीचं कोटेशन देतात? 1,200 रुपयाचं देतायत. तुम्ही कितीचं देऊ शकतात? तुम्ही 2,000चं देऊ शकता. तुम्हाला वाटलं नाही बाबा 50च मुलं आहेत, इकडे लक्ष द्या. 50च मुलं आहेत त्या स्कूलमध्ये. तर 50 मुलांचं तुम्ही साधारण 2,000चं कोटेशन द्या देताना. काय सांगायचं? मी 2 लेव्हल शिकवणार, वर्षभराचे मी 2,000 रुपये घेणार. वर्षभराचे मी 2,000 घेणार. 50च मुलं असतील तर. कारण कमीत कमी 10,000 रुपये तरी तुम्हाला महिन्याला भेटले पाहिजे ना. माझी इच्छा आहे. जर 300 मुलं असतील, इकडे लक्षात 300 मुलं असतील, तर तुम्हाला प्रत्येक दिवशी 1 तास घ्यायला जावं लागेल. असे बॅचेस भरावं लागतील तुम्हाला. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. प्रत्येक दिवशी त्या स्कूलला जावं लागेल. आणि मग 300 मुलांना सुद्धा तुम्ही 1,000-1,200 पेक्षा कमी फी ठेवायचीच नाही. तरी तुम्हाला 300 मुलांचे 3 लाख रुपये भेटतात. तरी पण तुम्हाला 25,000 रुपये महिन्याला भेटतात. लक्षात आलं तुम्हाला? कारण तुम्ही किती मेहनत करतायत. तुम्ही किती अप्रोचने ते सर्व एका स्कूलमध्ये ते प्रामाणिकपणे सर्व कारण आहे ना, स्कूल मॅनेजमेंटवर असतं. कारण तुम्ही जर म्हटलं मी 3,000 घेणार, मग ते कंपल्सरी नाही करणार. पण तुम्ही जर फीस कमी केली तर कदाचित ते म्हणू शकतात आपण सर्व स्कूलला करू. जसं आपलं चंचल रोकडे ताई आहे, त्यांच्याकडे त्या एकट्या ताई 260 मुलं सांभाळतात इथंच गिरणाऱ्याला, म्हणजे माझ्या डाव्या हाताला इथून 4 किलोमीटरला गिरणाऱ्याला 260 मुलं त्यांच्या एकट्याकडे आहेत. ते पूर्ण आठवडाभर वेगवेगळ्या क्लासला हे घेतात. काय त्यांना स्कूल थोडंसं एक्स्ट्रा पेमेंट देते फक्त इतर टीचरांपेक्षा. पण ते करतात, त्यांना आवडीने ते करतात. 260 मुलं एकटे ताई करते, चंचल रोकडे ताई. इथंच गिरणाऱ्याला स्कूल आहे आपल्याकडे. तर म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की आपण अप्रोच आपला काय, आपली आपली काय रिक्वायरमेंट आहे. मग स्कूलवाले म्हणतील की मग तुम्ही एवढे कशाला घेतात? मग त्यांना सांगायचं ना, हो मी 1 लाख रुपये खर्च केले त्याच्यासाठी शिकायला. आलं का लक्षात? तेव्हा तुम्ही असं म्हणू नका की मी असं शिकलेले म्हणून असं. मग तेव्हा तुम्हाला बोलता आलं पाहिजे की मी 1 लाख रुपये खर्च केलेत त्याच्यासाठी. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बरोबर ना? कारण तुम्ही तुमची व्हॅल्यू बनवता आली पाहिजे तुम्हाला. असं असं इम्पॉर्टंट. ओके, हे फार महत्वाचं. त्यांना माहित आमच्या होईल. आमच्या इथे हा, बोला ना. म्हणजे इथे दुसरे एक अबॅकस टीचर आहेत, त्या पर मुलं ₹70 घेतात स्कूलमध्ये. 70 रुपीज हा म्हणजे महिन्याला? हा मग ठीक आहे ना. म्हणजे पर काय? हा, मग सांगतो. तुमचा काय तालुका प्लेस आहे का विलेज आहे काय? माणगाव तालुका आहे. कुठं आलं रायगडमध्ये नेमकं? माणगाव तालुका. कुठं आलं नेमकं? रायगड रायगड ठीक रायगड आहे ना. मग कोकण. त्यांचं किती मुलं आहेत साधारण तरी त्या स्कूलमध्ये? चारशे, 500, 300, नाही 200 काहीतरी असतील ना, एक अंदाज तर. नाही, मी एवढी चौकशी नाही केली की ते किती मुलांना वगैरे शिकवतात. फक्त पर मुलं किती फीस वगैरे त्या घेतात आणि 70 रुपये. आठवड्यातून एकदा घेतात त्या. 70 रुपये. हा ठीक आहे ना. काय हे बघा, पर स्टुडंट. 70 रुपये पण का परवडतं ना, इकडे लक्ष द्या. काही हे बघा, परवडत नाही असं काहीच नाही. परवडतं, तरी पण परवडतं. समजा 100 मुलं असतील. 100 मुलांचे जे 70 रुपये घेतात, म्हणजे तरी 7,000 रुपये भेटतात ना त्यांना. भेटतात ना 7,000 रुपये. पण काही ताईंना 8 ते 3 ड्युटी करून पण 3,000 रुपये भेटतात इंग्लिश मीडियम मध्ये पगार त्यांना. ही पण फॅक्ट आहे मार्केटमधली. काही जण 5,000 रुपये पगार देतात माहिती आहे तुम्हाला महिनाभर. नाशिकमध्ये 3,000 4,000 रुपये पेमेंट देतात. मग जर त्यांना 100 मुलांच्या मागे जर त्यांना आठवड्यातून 2 दिवस जाऊन पण 7,000 रुपये भेटत असतील, 7,000 रुपये भेटत असतील, गुड थिंग. काही वाईट नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हे बघा, कॉम्प्रोमाइज व्हॅल्यू आहे ना, म्हणजे आपल्याला सॅटिस्फॅक्शन आलं पाहिजे. म्हणजे मला हे बघा, मायन्यूट मध्ये असं पण जर कोणी आलं कॉम्पिटिटर, तर तुम्ही 50 रुपयामध्ये पण करू शकतात. 5,000 रुपये भेटणार आहेत तुम्हाला. 5,000 पण काही पेमेंट कमी नाहीये आठवड्यातून. हे बघा, जर तशी कॉम्पिटिशन असेल तर पण आपली व्हॅल्यू आपण जपली पण पाहिजे कधी कधी. जर हे बघा, आता त्या ताईंना कशा पद्धतीने कोणी त्या स्कूलवाल्यांनी कसं त्यांचं डिमॉनिटाईज म्हणतात त्याला, की त्यांची व्हॅल्यू डाऊन केली असेल किंवा बार्गेनिंग केलं असेल, तर आपण पण बार्गेनिंग करू शकतो. जर तुम्हाला वाटलं की एखादी स्कूल म्हणते तिथं 70, पण पहिले ना, जसं तुम्हाला किती विद्यार्थी ते माहित नाही ना, तर खरोखर किती फी आहे तुम्हाला पण माहित नाहीये. खरोखर अजून एकदा तपास करून घ्या. असं दुसऱ्याच्या सांगण्यावर नका जाऊ. खरोखर तिथे ना, खरोखर चेक करा. कोणीतरी ओळखीच्या टीचर किंवा जिथे एखादा विद्यार्थी जातो का, पालक किती भरतात वर्षाला, ते पण एकदा चेक करून घ्या.
नाही, माझी एक मैत्रीण आहे, तिची मुलगी त्या स्कूलला जाते ना, तर तिच्याकडून मी विचारलं होतं, की पर मुलांना ती किती फीस घेते म्हणून असं. तुमची मैत्रीण म्हटली ते 70 रुपये बसवली. घेतात म्हणून. 70 रुपीज घेतात मंथली. तुमच्या मैत्रीण म्हटली तुम्हाला. हा, तिची मुलगी जाते त्या शाळेमध्ये. तुमच्या मैत्रिणीला म्हणा खरंच किती वर्षाला भरले, एकदा असा प्रश्न विचारायचा, क्रॉस क्वेश्चन करायचं. मग ती म्हणेल 2,000 भरते. बघा, सांगतो तुम्हाला मी. मुद्दाम तिला म्हणायचं, तू वर्षातून किती भरते मग? मग ती म्हणेल 2,000 भरते. मग ती म्हणेल, मग 70 रुपये जर महिन्याला भरते, तर वर्षाला 2,000 कसं काय भरते? असं पण पकडा. बघा, प्रश्न तर विचारा तुम्ही. तुमचीच मैत्रीण तुम्हाला बरोबर उत्तर देईल. हा, कधी कधी आपलीच मैत्रीण म्हणते, अगं काही नाही का, मी 50च रुपये देते, तू तू शिकवते का 40 रुपयात? कधी कधी आपल्याला डी डी म्हणतात ना, डिमॉनिटाईज करतात. नो प्रॉब्लेम. पण जर चांगली मैत्रीण असेल तर तुम्हाला मदत पण खरं पण सांगेल, पण कदाचित क्रॉस क्वेश्चनिंग पण करा. मग वर्षाची किती भरते ग? मग ती म्हणेल 1,500 भरते. मग 1,500 आणि 70 रुपयाचं गणित मॅच नाही होत. हे पण आपण असं पकडलं पाहिजे. पुन्हा परत त्यांना म्हणायचं, की मग बॅग आणि टी शर्टला किती भरले होते? मग ते परत म्हणेल, सुरुवातीला ना ऍडमिशन घेताना 3,500 भरले होते, असं पण म्हणेल. मग 3,500 आणि 70 रुपयाचं गणितच मॅच नाही होत. लक्षात आलं तुम्हाला? हे कोणी सांगत नाही. हा, तुम्ही हे असे तुम्हाला म्हणजे मार्केटमधल्या लूप सांगतो तुम्हाला. तुमची मैत्रीण 70 रुपये सांगून गेली, पण सुरुवातीला 2,400 रुपये घेतले होते हे नाही सांगितले. सुरुवातीला 3.5 घेतले होते हे नाही सांगितले. सुरुवातीला 2,200 रुपये घेतले होते हे नाही सांगितले. ते पण विचारा. आणि ते मेन लूप आहे. मग आपल्याला पण लक्षात येईल, अरे नंतर 70 घेतले, पण सुरुवातीला 3.5 ऍडमिशन फॉर्म भरताना 3.5 काढून घेतले यांनी बुक देत. म्हणजे आपण समजा 300 रुपयाचेच बुक देतोय, पण 3.5 काढून घेतले. मग तिथं खरं आपल्याला लक्षात येतं. अहो, लोक 1,200 आणि 1,500 नुसते ऍडमिशन फॉर्म भरायचे घेतात. त्या 70 रुपयात काय शिकवणार? आणि त्या संस्था कुठली मला माहित नाही, पण एकदा बघा, तपास करू. हं? त्याच पण टीचर पर्सनल क्लासेस घेतात. त्या फॉर्म फी 1,800 रुपये घेतात आणि बघा 1,800 बरं रुपये आता क्लासचे चार्जेस बघा घेतात. बरं आता कसं तुम्ही म्हटले 1,800 आणि मग 1,800 घेतात. बघा त्या म्हणून बघा, तर परत त्या मैत्रिणीला विचारा. खरं म्हणजे सर्व लूप्स होले ते. कारण ते 70 रुपये हा आकडा जजच होत नाही माझ्यासाठी. आपल्यापेक्षा म्हणजे कमी फी, कमी दक्षिणा घेऊन सत्यनारायण पूजा मांडणारा कोणी कोणी नाहीच आहे या पृथ्वी तलावर, मी म्हणतो. पण तरी म्हटलं ठीक आहे, असू शकतो एखादा, पण त्याचे लूप सोल मला पण आठवलं तुमच्याशी बोलता बोलता. विचारा, सुरुवातीला फॉर्म फी भरताना किती भरले होते? कधी हळूच करून बोलू, 3,600 भरले होते ग बाई, 2,400 भरले होते ग बाई, 1,800 भरले होते ग बाई. मग ते 70 रुपये आणि 1,800चं गणित नाही मॅच होते. असं पण आहे. हे सर्व कुठेतरी ओके. लेवल केलेलं, म्हणजे एक मुद्दाम सांगतो बरं का, तुम्हाला मार्केट मातलं माहित पाहिजे. नाही तर काय करायचं हो. माहिती का? त्यासाठी मी नेहमी सांगत असतो आधीच्या पण ताईंना, जिथं कुठं क्लास चाललाय ना, तिथं कधीतरी आपल्याला डमी कस्टमर म्हणून पण जावं लागतं. एखाद्या भाचीला, एखाद्या हा. पाहुणीला, एखाद्या त्या शेजारच्याच्या मुलीला घेऊन जायचं. मुद्दाम म्हणायचं, भाची आलेली माझ्याकडे आणि हिला अबॅकसचा क्लास घ्या. नंतर ते 4 फोन करतील तुम्हाला, अहो तुम्ही ऍडमिशनला आले नाही, ऍडमिशनला आले नाही. पण मुद्दाम म्हणायचं, पहिले मला बाई मला परवडतं की ते बघायला आले. आणि परत तिला असं पण म्हणायचं, अहो मला टीचर बनायचंय, तुम्ही बनल्या तशा. ते म्हणे, नाही नाही नाही, अजिबात नाही, त्याला 60,000 रुपये लागतात, 70,000 लागतात, ते फार कठीण असतं, त्याला फार लायसन लागतं, त्याला फार रजिस्ट्रेशन लागतं, फार फार काहीतरी काहीतरी किस्से सांगतील. म्हणजे तुम्ही अबॅकस टीचर बनण्यासाठी बाबा ब्रह्मदेवाकडेच साकडं घालावं लागतं, असं सांगतील ते. तसं काही विचारून तर बघा तुम्ही. हे अनुभव येतात आपल्याला मार्केटमध्ये, कोण काय काय सांगतं ते अनुभव येतील तुम्हाला. हा, मी सर्व हे करून चुकलोय बरं का, ते म्हणून असं नाही असंच मी. हा सांगतात. हा? काय म्हणतोय ऋतुजा? असंच सांग ऋतुजा, असंच सांगतं माईक ऑन बाहेरचे. कर, माईक ऑन कर ऋतुजा, तुझा व्हिडिओ ऑन कर, तेव्हा यांना खरं पटेल. मी जे बोलतो ना, ते सर्व मी अनुभव घेतलेले बोलतो. मी काय असं फुकट नाही बोलायचं तुम्हाला. कारण मी सर्व गोष्टींचे अनुभव घेतलेले आहेत. कारण मी गेले 17 वर्ष जे केलेलं आहे ना, 12 गावचं पाणी पिऊन केलेलं आहे, मी सर्वांशी जाऊन झटलोय. काहीतरी नवीन निर्मिती करायची, तर या सर्व गोष्टी. ऋतुजा, मी जे सांगतो ते खोटं आहे का? खरंच सांग. हा नाही सर, बरोबर हा बरोबर आहे. असंच सांगतो. असंच सांगतात. मी काही खोटं नाही सांगत आहे तुम्हाला. तर मी असे 10 ठिकाणी जाऊन बघितलंय. मी कोणाला तरी घेऊन जायचो. मला ही भाची आली माझ्या घरी. मग मी मुद्दाम ठेवण्याचे फोन नंबर देऊन जा तुमचा. मी अजून कुठला तरी मोबाईल मधून एखादा फोन नंबर घरात जाऊन देऊन टाकायचो. करत राहा फोन त्यांना.
काय नाहीतर आपल्याला फोन चालू होतात. अहो ते तुमची भाचीचं ऍडमिशन करायचं होतं काय झालं? मग ते तुमचा ऍड्रेस मागतील, तुमचा ऍड्रेस लिहून घेतात. मध्ये एखादी